एका प्रकारे विरोधी पक्ष नेत्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आणि षडयंत्र करून चाललेले. आता या सर्व प्रकरणावरती ज्यावेळी हा सभागृह स्थगित झाला, विरोधी पक्ष नेत्यांना बोलायचं होतं, गटनेत्यांना बोलायचं होतं, आम्हालाही पण आमची बाजू मांडायची होती आणि एकतर्फे फक्त जी कारवाई जी चालली, कारण एका बाजूला जर विरोधी पक्ष नेत्यांनी जर काही अपशब्द वापरले असा जर कोणाचा आरोप असेल तर दुसऱ्या बाजूला जे आले त्याची नोंदच घेतली गेली नाही आणि सरळ प्रस्ताव येऊन या प्रस्तावाच्या नंतर चर्चा होणारच नाही आणि म्हणून एकतर्फी संपूर्ण कामकाज सुरू करण्याचा प्रयत्न हा होतोय, ह्याचा आम्ही निषेध करतो आणि म्हणूनच आम्ही सर्वांनी सभात्याग करण्याचं काम केलं. विरोधी पक्ष नेते आदरणीय पक्षप्रमुख आणि गटनेते आमचे अनिल परबजी आमची आता बैठक चाललेली आहे, तर याच्याबद्दल काय निर्णय घ्यायचं त्याची चर्चा निश्चितपणे करू. अशा गोष्टी करून तुम्ही बघितलं लोकसभेमध्ये पण 100 लोकांना बाहेर काढून काय झालं, शेवटी लोकांच्या न्यायालयामध्ये आम्हाला दाद मागावी लागेल. 5 दिवसाचा हा निलंबन आहे, हे दुर्दैवी आहे. म्हणजे 5 दिवस विरोधी पक्षाचा आवाज बंद करण्याचा हा डाव होतो आणि एकतर्फी कामकाज सुरू पण केलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून तुम्ही बघता गेले 2 दिवस काय ना काहीतरी विषय घेऊन, जो विषय पटलावर नाही, कुठच्या बिझनेसमध्ये नाही, आणून सत्ताधारीच गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतायत आणि नवीन नवीन मुद्दे करून घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत. 260च्या अन्वये आम्ही विरोधी पक्ष नेत्यांनी आम्ही चर्चा लावलेली आहे, ती चर्चेला बगल देण्याचा हा प्रयत्न होतोय. आज तर बहिष्कार घातलेला आहे, उद्या याची काय स्ट्रॅटेजी आहे ते सर्व गटनेते बसले आहेत, आम्ही आता ती ठरवली जाईल, परंतु हे काय आम्ही चालू देणार नाही. अशा प्रकारे जर दादागिरी अशातर्फे जर एकतर्फी करून ही जर हुकुमशाही जर चालली असेल तर त्याला निश्चितपणे विरोधी पक्ष नेत्याने आम्ही त्याला आवाज उठवल्याशिवाय राहणार हे नाहीच होणार ना. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं ना की 5 दिवस विरोधी पक्ष नेत्यांच्या जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावावरती तरी पहिला बोललं पाहिजे, नंतर मग आम्ही सदस्य बोलतो. म्हणजे तो प्रस्तावच मांडू द्यायचा नाही असा प्रयत्न हा त्यांचा हा स्ट्रॅटेजीचा भाग आहे. म्हणूनच विरोधी पक्षांना निलंबित करण्याची पहिली घटना ही राज्यामध्ये आहे, आता आपल्याला पाहायला